CR7 मेन्स सलून. आता तुमच्या केसांना हवी तशी स्टाईल द्या फक्त CR7 मेन्स सलून मध्ये. एकदा अवश्य भेट द्या. फॉरेस्ट नियर कुमार चौक, रेल्वे लाईन, सोलापूर. थोर स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नूसिंग चंदले यांचे सुपुत्र व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमूजी चंदले यांनी तळागाळातील जनतेची निस्वार्थ सेवा करत समता, सर्वधर्म समभाव आणि गांधीवादी विचारांची निष्ठाने जोपासना केली आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले. रविवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे हेमू चंदले अमृत महोत्सव सत्कार समितीतर्फे आयोजित अमृत महोत्सव सत्कार व कार्यगौरव समारंभात शिंदे बोलत होते. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री अशोक पाटील, अनंत गाडगीळ, उल्हास पवार, प्रकाश येलगुलवार, विश्वनाथ चाकोते हे माजी आमदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, नगरसेवक नामदेव भगत, प्राध्यापक विलास बेद आणि इतर कार्यकर्ते, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण आम्हाला आनंद याचा वाटतो की हेमू कधी पुढं करत नाही, कधी मागायला येत नाही काय. पण जेव्हा काही एखादं चुकलेलं असेल तारकडे एखादं बोलून जातो आणि हे चुकतं बरोबर आहे ते जरा करेक्ट करा म्हणून सांगायची हिंमत त्यांच्याकडे आहे. आम्ही किती मोठे झालो तरी हेमूच आम्ही ऐकून घेतो आणि हेमू हा निस्वार्थी आहे. हेमू हा जे कार्यकर्ते बरोबर घेऊन येतो ते कार्यकर्ते हे प्रेमळ आहेत आणि समाज जीवनामध्ये सर्व धर्म समभावाचा प्रचार, स्वातंत्र्याचा प्रचार आणि देश टिकवण्याकरता जी शक्ती लागते ती शक्ती निर्माण करण्याचं काम हेमूजी करतात. आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो. मुंबईला त्यांनी आमंत्रित केलेलं होतं. छत्रपती शाहू महाराजांनाही बोलवलं ते आले नाही पण त्यांचा मेसेज आला. पण आज मनातून एवढा आनंद झाला की आज जर चंदूसिंग काका असते इथं तर त्यांना एवढा आनंद झाला असता की माझ्यानंतर माझा हा मुलगा सत्ता नसताना देखील पीठ मांडण्याचं काम केलं नाही, पण स्वतःच्या पायावर उभं राहून देश चालवण्याकरता, म्हणून शिक्षण देण्याकरता एक नवी पिढी उभी करतोय. ते पाहून त्याला खूप आनंद वाटला असता. तर अशा या थोर मित्रांसाठी आपण सगळे प्रार्थना करूया आणि त्यांना दीर्घायू लाभो, त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना आनंदात दिवस जाण्याची प्रार्थना करूया. आपण सगळे आला बाहेरून तुम्हाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो. मी लाईट तसं जातो म्हणजे बंद करा माझं भाषण. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेब, जे माझे आज 50 वर्षापासून जे माझे सहकारी होते ते माझे प्रिय मित्र अशोकरावजी पाटील, प्रिय मित्र अनंतराव गाडगीळजी, प्रिय मित्र नामदेवजी भगत, प्रिय मित्र गौतम आडकडे. 60 वर्षापासून ज्यांनी मला साथ दिली असे माझे मित्र या ठिकाणी उपस्थित असलेले विलास शिंदे, कॉम्रेड रवींद्र मोकाशी यांचा अगोदरच अमेरिकेला जायचं तिकीट असल्यामुळं हा कार्यक्रम नंतर ठरल्यामुळे त्यांनी संपादकीय सर्व जबाबदारी पार केली आणि 25 तारखेला 26 तारखेला त्यांनी अमेरिकेला प्रयाण केलं. शरद नावडे आहेत, शंकर पाटील आहेत, शफी इनामदार आहेत, अशा अनेक लोकांनी सोलापूर शहरापासून महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत ज्या मित्रांनी त्याबरोबर काम करण्याची संधी दिली त्या सर्व मित्रांची मी आठवण करतो आणि मी माझ्या भाषणाला किंवा माझे विचार आपले समोर करतो. म्हणून खूप छान वाटतं, कारण सुरुवातीपासून आतापर्यंत जे राहिले टिकले रचले ते सगळे ह्या समाजात आहेत. त्याबद्दल
सगळ्यांना मनापासून अभिनंदन करते. आणि चंदेलीजी तुमच्याच कार्यक्रमाला असं करून येऊ शकतं, ही पण काळ्या दगडावरची रेख आहे. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. खरं तर या कार्यक्रमात साहेब बोलतात तिथे मी बोलत नाही, पण तुम्ही तुमच्या विचाराची मगाशी अशोक पाटील साहेब म्हणाल्याप्रमाणे सोलापूरलाच नाही, अवघ्या पूर्ण महाराष्ट्रालाच नाही पण देशाला गरज आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत काँग्रेसचा झेंडा हा तुम्ही खांद्यावर घेऊन फिरत आहात, हिमतीने फिरत आहात. प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात काँग्रेस आहे हे तुम्ही आज आम्हाला दाखवून दिलं, सिद्ध केलं. आणि अनेक असे कार्यकर्ते जे पिंपरीवर आहेत त्यांना तुम्ही उमेद देता, त्यांना तुम्ही दाखवून देता, त्यांना तुम्ही आशेचं किरण दाखवता की काँग्रेस काय आहे. काँग्रेसमध्ये राहून, काँग्रेस हा फक्त पक्ष नाहीये पण काँग्रेस हा विचार आहे, ज्या विचाराची गरज आज देश मजबूत करण्यासाठी आहे, ते तुम्ही आम्हाला सगळ्यांना दाखवून देता. तुमच्याकडे बघून आम्हाला पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळतं. तुमचे अनेक कार्यक्रम जे तुम्ही घेता तुम्ही आवर्जून आम्हाला बोलवत असतात. काँग्रेसचा इतिहास असेल, चंद्रसिंग चंदेलेजींचं वाटा, सिंहाचा वाटा जो त्यांनी सोलापूरच्या राजकारणात, समाजकारणात दिला, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती देणं आणि अनेक अशा गोष्टी तुम्ही अजूनही आम्हाला दाखवता, आम्हाला त्या माध्यमातून प्रेरित करता. म्हणून तुमच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल मी तुमच्या मनापासून आभार या ठिकाणी मानते. तुमचं कॉन्ट्रीब्युशन अर्थात पक्षालाच नव्हे तर समाजाला, युवकांना खूप गरजेचं आहे. एवढंच बरंच काही बोलण्यासारखं आहे त्यांच्याबद्दल. आणि अर्थात 57 by 75 तो विषय आहे. मी ताईंचे पण, काकूंचे पण मनापासून आभार मानते की त्यांनी ती साथ दिली. प्रत्येक वेळेस सगळं पॉझिटिव्ह असतं नाही, पण महाराष्ट्राच्या विरोधात पण जेव्हा ते वाहत राहिले तेव्हा पण तुम्ही त्यांना साथ दिली. आणि चंदेले साहेब, तुम्ही आज खरंच सगळ्या कार्यकर्त्यांना एक शिबिराच्या माध्यमातून सांगत जा की विचारासोबत कधी कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे. विचारसरणी जेव्हा कॉम्प्रोमाइज होते तेव्हा सगळंच समाप्त होतं, सगळंच थांबतं किंवा सगळ्याच गोष्टीला वाटवं लागतं. याची ज्वलंत उदाहरण आपल्याकडे आहे. आणि म्हणून या विचाराची गरज आहे. विचारच बळकट करू शकतात आणि विचारच एका व्यक्तीला आयडेंटिटी देऊ शकतात. ते तुम्ही आज दाखवून दिलं आहे. मी जाता जाता एवढीच विनंती करते की माझी बहीण रोजा आणि पायल यांना पण तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये सुपूर्द करा आणि त्यांना पण ऍक्टिव्ह होऊ दे. आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महिलांची गरज या समाजासाठी आहे. तुमचा स्टाईल तुमची ओळख. सोलापूरमध्ये पुरुषांसाठी खास स्टायलिश आणि प्रोफेशनल ग्रूमिंगचा नवा पत्ता CR7 मेन्स सलून. ट्रेंडी हेअर कट, परफेक्ट शेविंग आणि स्मार्ट लुक आता एकाच ठिकाणी. कटिंग शेविंग फक्त 170 रुपये. कटिंग शेविंग कलर फक्त 500 रुपये. कटिंग शेविंग रागा टी10 फक्त 450 रुपये. किड स्टायलिंग हेअर कट फक्त 100 रुपये. तसेच हायरा फेशियल, हेअर स्पा, फेशियल स्टीम, कर्ली हेअर स्टायलिंग आणि नॅनो प्लास्टर उपलब्ध. स्मार्ट दिसायचंय मग आजच भेट द्या CR7 मेन्स सलून, तुमचा स्टाईलचा परफेक्ट पार्टनर. वेळ सकाळी 9 ते रात्री 10. पत्ता 78 फॉरेस्ट कुमार चौक जवळ रेल्वे लाईन सोलापूर.